पहिला चेंडू. हो हा चेंडू आपण पाहतोय. ओ दोन्ही पायांच्या मधून चेंडू निघून आलाय. डायरेक्ट हिटकरचा सुद्धा प्रयत्न केला जातोय. एक वैशिष्ट्य निश्चितप्रमाणे सांगावं लागेल. द्वारकानाथ संजयगिरी यांच्या बाबतीत आपण चर्चा जर केली तर द्वारकानाथ संजयगिरी यांच्या भाषेत जर आपण चर्चा जर केली तर या खेळाडूच्या पायामध्ये इतकं मोठं अंतर होतं की रेल्वे जाईल की काय, इतकं मोठं पायामध्ये अंतर पाहायला मिळालं रसूलच्या. त्यामुळे चेंडू अगदी अडला गेला नाही, अडवला गेला नाही, अडवू शकला नाही अशी परिस्थिती पाहायला मिळाली. आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतली गेली ती राहुल पाटीलने. भैया आला आता स्ट्राईकला. रसूल तयार. हो हा चेंडू आपण पाहिलाय. बॅटकट जे होतं यष्टीरक्षकाने प्रयत्न केला परंतु थोडेसे चुकीच्या पद्धतीने केलं. चेंडूवरती जाण्याच्या ऐवजी त्याला असं एक वेळेस वाटलं गेलं की कदाचित चेंडू थोडासा बाउन्स होऊन आपल्या हातामध्ये पोहोचेल, परंतु चेंडू बॅटला लागल्यानंतर थोडासा उजव्या थोडासा बाहेर जो पडलाय आणि चेंडू आतापर्यंत पोहोचू शकला नाही. परंतु चांगला होता तो यष्टीरक्षक जो आहे राजा. चांगला प्रयत्न राजाचा. हो रिवाजचा प्रयत्न आणि हा चेंडू आपण पाहतोय अतिशय सुरेख. अभिजित सर एक गोष्ट सांगावं लागेल. आता अष्टविनायक संघ आपण जे पाहतोय जो निळ्या रंगाचे टी शर्ट पॅन्ट आपण जे पाहतोय त्यांनी जे परिधान केलेले आहेत निळा रंग त्यांच्या अंगावरती पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने फाईट क्लब संघ पाहिला तर हिरवा रंग त्यांचा पाहायला मिळतोय. म्हणजे हे रंग अतिशय महत्वाचे माझ्या भारत देशाचं गुणगौरव करतायत. एक भव्यता आणि एक हिरवेगार वनराई. निळा रंग आणि हिरवा रंग. हो हा चेंडू फॉलोथ्रोमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जाईल. मिडऑफच्या दिशेने चेंडू असेल. त्या दरम्यान एक धाव घेतली गेली. धाबलक एकेने वाढला जाईल आणि धाबलक एकेने पुढे जातोय. पोहोचेल 3 धावा. षटक क्रमांक पहिलं या दरम्यान जे चालू आहे. रसूल आहे गोलंदाजी मार्गावरती. जसा साईरत्नाचा संघ पराभूत झालाय तशी प्रेक्षकांची गर्दी ही 50% जास्त गर्दी कमी झालेली पाहिलमध्ये. समोरच्या गॅलरीत बऱ्याचशा रिकाम्या झालेल्या आहेत आणि हा संघ पराभूत झालेले प्रेक्षक सुद्धा नाराज होत. परतीच्या मार्गात तर लागलेच गेलेत परंतु आता परतीचा मार्ग चालू असताना त्यांची चर्चा सुद्धा तीच चालू असेल. जे ऑनलाईन प्रेक्षक आता क्रिकेटचा अंद घेत आहेत त्यांच्यामध्ये हीच चर्चा चालू असेल. त्यांचे व्हॉट्सअप चॅटिंग चालू झाले असेल कसे हारले असतील. हो हा चेंडू अगदी लॉंग दिशेने खेळलाय. म्हणून मिडऑफचा क्षेत्ररक्षक आलाय म्हणाला त्या दरम्यान क्षेत्ररक्षक सुरेख आहे. एक धाव आली आणि पहिलं षटक सुद्धा संपले गेले. धावफलक धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा धावफलकावरती ज्या आहेत. बिनबाद 5 पहिलं षटक संपले गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा आहेत. एक दर्जेदार ही क्रिकेटची स्पर्धा रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017 2014 पासून या क्रिकेटच्या स्पर्धेला झालेली सुरुवात. हे 4थं वर्ष या क्रिकेटच्या स्पर्धेचं आपण जे पाहतोय आणि 4 वर्ष जरी क्रिकेटची स्पर्धा असेल ना पण अनुभव 100 वर्षाचा आहे की काय अशी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अनुभव जगातला सगळ्यात मोठा शिक्षक मानला जातो आणि हा अनुभव आमच्या ओमसाई स्पोर्ट्स क्लब मध्ये असणाऱ्या प्रत्येक सदस्याकडे आहे. त्यामुळे ही क्रिकेटची स्पर्धा एका उच्च स्तरावरती नेण्याचं कामकाज या क्लबच्या माध्यमातून केले जाते हे तितकंच महत्वाचं. नक्कीच. आणि या दरम्यान रत्नागिरी नगरपालिकेचे नगरसेवक सोहेल आणि त्याचबरोबर आमचे बाबाशेठ नागवेकर इथे आले. सोहेल मुकादम आणि बाबा नागवेकर यांचं मनपूर्वक स्वागत. आणि या दरम्यान फुलटॉस चेंडू जो आहे खेळला गेला अगदी स्क्वेअर गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. पडझड क्षेत्ररक्षक खराब और 4 रन चौकार. चेंडू आतापर्यंत आला होता. चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला सुद्धा होता तरीही चेंडू आता 2 सटकला गेलाय. मानो कि हाथों में फील्डर के हाथों में कोई मक्खन लगाओ घी लगाओ जो गेंद हाथों से फिसल गई. 4 रन कुल मिला के स्कोर ऑफ 9 विदाउट लॉस. 9 धावा आहेत. बिनबाद 9. आक्रमणाला सुरुवात तर केलेली आहे ती राहुल पाटीलने. जो स्ट्राईक लाईन नॉन ट्रॅकच्या बाजूला आपण पाहतो भैया. गोलंदाज अमर. आणि पुन्हा एकदा चेंडू मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सुंदर ते अडवलाय. मिड विकेटच्या मधोमध चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान 1 धावा असेल. धावफलक दुहेरी अंकात 10 धावा आहेत. 10 रन 10 धावा धावफलकावरती आपल्या पाहायला मिळतात. आपण अनुभवाबद्दल थोडीशी चर्चा करत होतो की अनुभव हा जगातला सगळ्यात मोठा शिक्षक मानला जातो आणि
या अनुभवाच्या जोरावरती क्रिकेटची स्पर्धा इतक्या दिमागदार सोहळ्यामध्ये जी संपन्न होताना जे आपल्याला पाहायला मिळते, मला या गोष्टीवरून एका व्यक्तीची आठवण झाली. हो, हा चेंडू फक्त चेंडू दिशा दिली, शॉर्ट फाईन लेगचं क्षेत्ररक्षक चिन्हावरती आलाय. एक धावेल, धापले एकीने वाढेल आणि संघाची धावसंख्या जी आहे 11 धावा. अभि सर, एक कार्यक्रमाचे प्रमाण 70 mm जो प्रसिद्ध आहे, जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय, जो मराठी माणसांनी निर्माण केला आणि मराठी माणसांचं नाव रोशन झालं, मराठी बाणा. त्या अनुषंगानेच तुम्हाला सांगू इच्छितो, मागाशी पण म्हटलं की सांस्कृतिक क्षेत्राशी खूप जवळचा संबंध येतो आणि अशोक खंडे यांचे 2 कार्यक्रम रत्नागिरीमध्ये करायला मिळाले आणि ते उदय सामंत यांच्यामुळे करता आले. हो, हा चेंडू आपण पाहतोय डावेष्टीच्या बाहेर असेल. व्हाईट बॉलचा इशारा आहे. धापलेक वाढेल. संघाची धावसंख्या ती 12 धावा. धापलेकच्या 2 वेळेस कार्यक्रम मराठी बाणा. मराठी बाणा इथेच एक गोगटे कॉलेज म्हणून आहे, त्याच्या स्टेडियमवरती 25,000 प्रेक्षक त्याला उपस्थित होते आणि मंगलगाणी दंगलगाणी हाही अशोक खंडेंचा कार्यक्रम आम्ही 2 वर्षापूर्वी केला. दादांचे कार्यक्रम खूप दर्जेदार असतात. पाना योगायोग असं पण आहे, हा चेंडू डॉट योगायोग असं पण आहे की रत्नागिरी आंब्यांसाठी प्रसिद्ध मानलं जातं आणि अशोकदादा अंड्यांचा प्रमुख व्यवसाय आंब्यापासून मात्र झालेली सुरुवात त्यांची ह्या कलाक्षेत्राला. नक्कीच रत्नागिरीच्या बाजूला देवगड हे त्यांचं गाव आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की अशोक खांडे आणि माझे अत्यंत जवळचे संबंध आहेत. हो, हा चेंडू अतिशय सुरेखरित्या टॅप केलाय. फक्त 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमारतोय. क्षेत्ररक्षण लायच्या बाब केले आणि चेंडूची फिकी येईपर्यंत या दरम्यान आपण पाहतोय फलंदाज बाद. धक्का क्रमांक बसला गेला पहिला आणि धापालकाची धावसंख्या जी आहे 13. मगाशीच आपण चर्चा केली गेली होती. 13 अंक क्रिकेटमध्ये अशोक मानला जातो आणि 13 अंकावरती पहिला फलंदाज बाद झालाय तो फाईट क्लब या संघाचा. अभिजित सर, दादांच्या बाबतीत एक किस्सा तुम्हाला सांगतो. अनुभवाच्या या शब्दावरती मला यायचंय की तुम्ही इथं 2 कार्यक्रम पाहिलेत रत्नागिरीकरांनी, पण दादांनी ज्यावेळेस पहिला कार्यक्रम जो केला ना, पहिला त्यांच्या आयुष्यातला मराठी बाणा, त्यावेळेस त्यांचा प्रयोग होता 1001. 1000 प्रयोग दादांनी घरातल्या घरात केलेत. 1000 प्रयोग आपल्या वाडी वस्तीवरती असणाऱ्या घरामध्ये त्यांनी मात्र सगळ्या कलाकारांना वर्षभर मात्र सांभाळले गेलं. 1000 प्रयोगची रेसल केली गेली आणि ज्यावेळेस प्रेक्षकांना दाखवला गेला त्यावेळेस त्यांच्यासाठी तो कार्यक्रम 1001 होता आणि प्रेक्षकांसाठी कार्यक्रम होता पहिला. हा अनुभव आहे. नक्कीच नक्कीच. आणि इथे आपण पाहतोय, हो, हा चेंडू सुंदर त्या खेळण्याचा प्रयत्न, तेव्हाचा प्रयत्न केला. हो, थोडीशी पडझड, पाय घसरला गेलाय, परंतु चेंडू फार दूरवरती गेला नव्हता. मराठी बाणामध्ये असलेलं टायमिंग, त्याची प्रकाश योजना, साऊंड सिस्टीम आणि त्याच्यामध्ये जो कलाकारांचा संच आहे, तर मला अभिमानाने सांगायला आवडेल की त्याच्यातले बरेचसे कलाकार हे रत्नागिरी जिल्ह्यामधले आहेत. नाही, नावच ते तुम्ही पाहा ना, रत्नागिरी आहे तिथे सगळे रत्नाचे सर. आमचं जे एक सगळ्यात अनमोल रत्न आहे त्याचं नाव आहे उदय सामंत. सर त्यांच्यामुळेच आम्ही हे सगळं बघू शकतो. सर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही सगळे रत्न आहेत पण तो कोहिनूर हिरा आहे. सही बात. जगातली सगळ्यात नाही का अनमोल वस्तू मानली जाते तो कोहिनूर हिरा म्हणून म्हटलं जाईल की नाही का, लाख मिले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जाता कामा नाही. नक्कीच नक्कीच नक्कीच. ते काम उदयजी सामंत यांच्या वतीने केलं जातंय. तुमच्या पाठीवरती शबासकीची थाप नेहमी असते आणि तुम्ही त्यांच्याकडे पण नेहमी मत असता की मोडला जरी संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून लढ फक्त म्हणा. ती लढण्याची उमेद फक्त आमच्यामध्ये तुम्ही जागृत ठेवा. तुम्ही आमच्या फक्त पाठीशी उभे राहा. ज्या ज्या ठिकाणी मात्र आपल्या या रत्नागिरीचं नाव रोशन करायचे त्या त्यावेळेस आम्ही सगळे जण मदतीला तुमच्या बरोबरच आणणार आहोत. तिसरं षटक सुरू होतंय. गोलंदाज रसूल. हो, हा चेंडू हळूवारपणे खेळला. चेंडू हवेत असेल, प्रयत्न लाजवाब, परंतु चेंडू पुन्हा हातातून सटकला गेलाय. 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येत आपल्याला पुढे जाईल, पोहोचेल तो 16 धावा, 16 रन. एक फलंदाज जो बाद, एक बाद 16 धावा आहेत. षटक क्रमांक चालू आहे आता तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जो आहे त्याच्याकडून झेल सुटलाय. अक्षय.
हो, हा चेंडू तेच तरणार आहे, परंतु यष्टीरक्षकाला चेंडू समजू शकत नाहीये. शॉर्ट थंबचा क्षेत्ररक्षकाला एक धावेल आणि एका धावसंख्येने 22च्या अतिरिक्त धावसंख्येने मात्र धावफलक पुढे जाईल. पोहोचेल तो 17 धावा आहेत. अक्षय कॅप्टन आहे आणि कॅप्टनकडून मात्र झेल सुटला गेलाय. बाकीच्या कुठल्या एखाद्याकडून झेल जर सुटले गेले, मिसफिल्ड झालं, तर कॅप्टन किंवा तो संघाचा जो काही संघनायक आहे तो डोळ्यामधून आग ओकेल, एखाद्याला रागवेल. परंतु जर कॅप्टनकडून चूक जर झाली तर दोष द्यायचा कोणाला? अक्षयकडून सगळ्यात मोठी चूक झाली की त्याने एक महत्वाच्या फलंदाजाचा झेल सोडलाय. ही चूक आमच्या श्रीसनने केली असती T20च्या वर्ल्ड कप मध्ये. ओ क्लीन बोल्ट पहा, बेल्स किती दूरवरती जाऊन पडली आहे. 30 सर्कल आपण जे पाहतोय त्याच्याही दूरवरती अगदी बेल जाऊन जी पडली. इट्ट्या गुल फलंदाज बाद. ही मराठी भाषा आहे. नक्कीच मराठमोळी आणि आपली रांगडी भाषा आणि ज्या भाषेत आपल्याला नेहमीच अभिमान असतो. आपण सांस्कृतिक क्षेत्राबद्दल बोलत होतात. जसं क्रीडा क्षेत्रामध्ये उदय सामंत यांचं योगदान अनमोल आहे. मगाशी पण मी सांगितलं की रत्नागिरीच्या इतिहासातला पहिला रणजी सामना केवळ उदय सामंत आणि किरण सामंत यांच्यामुळे याच मैदानावरती पार पडला. त्याच्यानंतर अनेक रणजी सामने झाले, त्याच्यामध्ये रॉबिन उत्तापा असेल यासारखे अनेक दिग्गज खेळाडू या मैदानावरती खेळून गेलेले आहेत. आणि तेवढंच अनमोल योगदान त्यांचं सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. म्हणजे उदयजी सामंत याच्यासाठी एक वाक्य सांगावंसे वाटेल की या रत्नागिरीचं नाव सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये वाढवलं गेलं. यांच्यामुळे रत्नागिरीची वाढली गेली किंमत ज्या व्यक्तीने वाढवली त्यांचं नाव उदयजी सामंत. परफेक्ट एकदम. दर्जा वाढवण्याचं कामकाज जे केलं जाते आणि तेही कदाचित मनातल्या मनात म्हणत असतील की हा एकट्या दुकट्याचा नाही खेळ, म्हणून जमला सगळा हा मेळ. सगळा जमला हा मेळ म्हणून दिसतोय अप्रतिम खेळ. पाहूया आता या खेळात कोण बाजी मारते हे आपल्याला पाहायचंय. कारण वास्तविक पाहता एका बलाढ्य संघाला पराभूत झाल्यानंतर आता बाकीच्या सगळ्या संघांचे होप्स वाढले गेलेत की आम्ही कशात कमी नाही. हीच तर खरी गंमत आहे क्रिकेटची की जो बलाढ्य संघ संभाव्य विजेता होता तोच त्या स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे उरलेल्या सगळ्या संघांच्या आशा आता पल्लवित झालेल्या आहेत. हो, या दरम्यान बॅकफुटला सरकलाय. फॉलोथ्रोमध्ये चढवण्याचा प्रयत्न केला जाईल. अडवलाय. कुठल्या प्रकारे धाव नसेल. धापलक स्थिर. धापलकवरती धावसंख्या जी आहे ती 17 धावा. एकूण फलंदाज बाद आहेत ते 2. 2 बाद 17 आणि शून्यावरती या अगोदर जो बाद झालेला फलंदाज आहे प्रथमेश हा शून्यावरती जो बाद झालेला आहे. क्लीन बोल्ट आणि 3 वरती मात्र भैया हा बाद झालेला आहे. तर जबाबदारी राहुल पाटील जो पार पडतोय. अवधूत असेल, अवधूत तांडेल जो स्ट्राईकला आता. त्यावेळेस अगदी अवधूत तांडेलच्या बॅटमधून चेंडू खेळला गेलाय मिडऑफच्या दिशेने. एक धाव असेल. धापलक एकीने वाढेल. 66 कव्हरच्या दिशेने चेंडू पोहोचला. एक धाव आहे. धापलक एकीने वाढला जाईल आणि धापलक धावसंख्या जी पोहोचेल आता 18 धावा आहेत. 2 फलंदाज बाद. तिसरं षटक चालू असताना 2 बाद 18 धावा आहेत. खूप मोठी कामगिरी करावी लागेल, केली जाते. सामना क्रमांक 5 आपण पाहतोय. फाईट क्लब विरुद्ध अष्टविनायक स्पोर्ट्स क्लब रत्नागिरी. टॉस अष्टविनायक संघाने जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी जो घेतलेला आहे. बॅट आणि देहेष्टी जी आहे आपण जी बॉडी पाहतोय त्याच्यामधून चेंडू निघून गेलाय आणि चेंडू डॉट असेल. षटक क्रमांक 3 संपलं गेलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक धावसंख्या आहे ती 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्या पद्धतीने आताचा सामना चाललाय आणि दोन्ही संघ ज्याला म्हणतो ना की तुल्यबळ आहेत, एकमेकांची ताकद एकमेकांना माहिती आहे अष्टविनायक आणि फायटर क्लब मधली. आणि 3 षटकानंतर 18 धावा झाल्यात. 6 षटकांचा हा सामना आहे आणि कोणत्याच संघासाठी ही मॅच सोपी असणार नाही. तसं जगात सर कुठलीच गोष्ट सोपी नाहीये आणि अवघड नाहीये, परंतु प्रयत्न सगळ्यात महत्त्वाचे मानले जातात. तुम्ही प्रयत्न थांबले, तुमचं यश थांबलं गेलं. तो हा प्रयत्न आता दोन्ही संघांचा आहे. एका बाजूने आपण पाहतो की फाईट क्लब फाईट देतोय. पहिल्या 3 षटकात फक्त 18 धावा आलेल्या आहेत. इथून पुढे 3 षटकात अजून कितपत धावा बनवण्याचा प्रयत्न करेल ते आपण पाहणार आहोत. तर अष्टविनायक संघ यांची बहारदार कामगिरी. टॉस जिंकल्यानंतर त्यांनी जो काही धावफलक थांबवलेला आहे, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यामुळे जो काही धावफलक थांबलाय तो त्यांचं मात्र कौतुक करावं लागेल. 3 षटकात फक्त धावा खर्च केल्यात त्यांनी 18 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला आहेत.
या संपूर्ण स्पर्धेची जी फोटोग्राफी आहे ती प्रभात फोटो स्टुडिओचे प्रवीण भाताडे, त्याबरोबर अभिषेक चव्हाण आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून केली जाते आणि अतिशय अप्रतिम फोटोग्राफी प्रवीण भाताड्यांकडून आम्हाला पाहायला मिळते. थँक्यू प्रवीण भाताडे. आपण जिथे कुठे असाल तर प्लीज जरा संपर्क साधा. गोलंदाज असेल आता. अबू गोलंदाजी मार्गावरती आलाय. अब्बूचा हा चेंडू तेज तर्रार्ध टाकलाय. चेंडू डॉट असेल. धाबाला धावसंख्या स्थिर ती 18 धावा आहेत. थोडंसं आक्रमणाला सुरुवात करावी लागेल ती आता अवधूत तांडेलला आणि राहुल पाटीलला, कारण चौथं षटक सुरू झाले. कमसे कम 50-55 धावा ह्या धावबालकावरती पूर्ण कराव्या लागतील. तो प्रयत्न होतो की पाहूया त्यांच्याकडून. हो, यावेळेस अगदी आक्रमण केलं गेलंय. चेंडू मिड विकेटला असेल, सीमा रेषेच्या बाहेर. छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या बाहेर खेळायला सूर्यप्रकाशचा हा षटकार 6 रन. जी चर्चा आपण करत होतो त्या चर्चेला साजेसा असा फटका आपण पाहिलाय आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. षटकार 6 धावसंख्येसाठी. धावफलक झटपट वाढेल. संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल 24 धावा. 24 2 बाद 24 धावा आहेत. हो, क्लीन शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता. आपण पाहतोय की समोरच्या बाजूला चेंडू फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा मिस झाला. चेंडू थोडासा टप्पा पडलाय. चेंडू थोडासा अगदी ऑफ ब्रेक होताना पाहायला मिळालाय आणि चेंडू बॅट आणि पायच्या मधोमध चेंडू पुन्हा एकदा पोहोचला गेला. शॉट फाईन गेला. 1 धाव आणि एका धावसंख्येने 25 धावा. 25 25 वरती धावफलक. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केलाय राहुल पाटीलसाठी. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आपण पाहतोय जो मिड ऑफला आलाय आणि लॉंग ऑफचा खेळाडू हा डीपेस्ट कव्हरला जो आलाय. हो, चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध, परंतु चेंडू बॅटमध्ये येऊ शकत नाही. चेंडू शरीरावरती लागलाय. लेग बायच्या रोपण 1 धावा असेल आणि धावफलक पुढे जाईल 26 धावा. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नियम क्रमांक आपण पाहिला 26च आहे, जो बाईज आणि लेग बायसाठी वापरला जातो. नक्कीच, पण पंचांकडनं कोणता इशारा त्यामुळे बॅटची इनर एज लागलेली होती जी इथपर्यंत ऐकायला आली होती. हो, हा चेंडू फुल टॉस हळूवारपणे जो खेळलाय. हो, यावेळेस अगदी आपण पाहतोय थोडीशा उशीर होतो की काय. बेल सोडवल्या गेल्या आणि फलंदाज बाद. अति घाई आणि संकटातनी. राहुल पाटील जो बाद झालाय. 3रा धक्का आहे आणि धावफलक धावसंख्या जी आहे ती 28. आणि या दरम्यान रत्नागिरी 27. नगरपालिकेचे नवनिर्वाचित तरुण तडफदार नगरसेवक बंटी कीर यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून स्वागत छत्रपती शिवाजी स्टेडियम वरती. तरुण तडफदार नेतृत्व नाही सर, म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तसं म्हातारे कोणीच होत नाही सर. वय फक्त दिसतं, मन हे नेहमी तरुणच असतं. ते चिरतरुण असतं. चिरतरुण असतं. म्हणून या जे नगरसेवक आलेले आहेत आमचे बंटी कीर साहेब यांच्यासाठी एक वाक्य सांगू असं वाटेल की भारत त्या काळी तसाच होता, आजही असाच आहे. भारत त्या काळी तसाच होता, आजही असाच आहे. फरक फक्त एवढाच आहे की त्या काळी इंग्रजांच्या हातात सत्ता होती, आज तुमच्यासारख्या तरुणांच्या हातात सत्ता आहे. सही बात, क्या बात आहे. कारण भारत महासत्ता बनवायचा असेल तर तरुणांनी पुढे येणं सगळ्यात गरजेचं आहे. ओ, हा चेंडू हातातून सटकलाय. डेड बॉल. समजा कुणाल दाते सरांनी सांगितलं की 23व्या क्रमांकाचा नियम डेड बॉल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला 23व्या क्रमांकाचा नियम हा सगळ्यात मोठा नियम आहे. तुम्ही वाचनासाठी घेतला तर खूप मोठी पानं तुम्हाला वाचावी लागेल. डेड बॉल कसा दिला जातो, सगळ्यात मोठा नियम आहे डेड बॉलचा. हो, हा चेंडू आपण पाहिला लॉंग दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, पण या अगोदर जी चूक केली ना राहुल पाटीलने ती यावेळेस करायची नाहीये. एकच धाव घेतली आणि दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाणार नाहीये. धावफलक 1ने वाढला जाईल आणि एका धावसंख्येने धावफलक पुढे जाईल. 28 धावा. 28 रन.
लॉस ऑफ 3 विकेट इन 4th ओव्हर कम्प्लीट. 4 षटकं संपलीत, 28 धावा आहेत, 3 फलंदाज बाद आहेत. 4 षटकं आणि 28 धावा झालेल्या आहेत आणि शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत. एक गोष्ट मात्र नक्की की जर फाईट क्लब संघाने 50 धावा पूर्ण केल्या, 50च्या पुढे जर ते गेले, काल पण त्यांचा पहिला राऊंड होता आणि 50च्या वर त्यांनी धावा केल्या होत्या आणि समोरच्या संघाला त्यातून चेस करू दिला नाही असा बॉलिंग अटॅक त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे नक्कीच त्यांच्या डोक्यामध्ये हा विचार असेल की शेवटच्या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कशा काढता येतील आणि ॲटलिस्ट 50 क्रॉस हा तरी स्कोर 6 षटकांमध्ये असावा. हे नक्कीच त्याचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये असेल. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहेत, 2 षटकं शेवटचे आहेत. अर्थात कालचा संघ वेगळा होता, आज अष्टविनायक सारखा एक तगडा संघ समोर आहे. आणि पहा ना, आता फलंदाज सुद्धा अगदी चौफेर लक्ष टाकतोय कशा प्रकारचे क्षेत्ररक्षण लागले गेले, कुठली जागा रिकामी आहे की त्या ठिकाणी मी फटकेबाजी करू शकतो. गोलंदाज आलाय तो अमर. आणि हा बघा, आपण अगदी चर्चा जी करत होतो की यावेळेस अगदी पाहिले गेले क्षेत्ररक्षण कुठे लावले गेले, त्यावेळेस अगदी त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय आणि 2 धावा आरामशीर ज्या पळून पूर्ण केले गेलेत. आपलं 2 वाढेल, संघाची धावसंख्या पुढे जाईल 30 धावा. 5वं षटक चालू असताना सूझबूझ की खिली हुई क्रिकेट. अवधूत तांडेल और उसके साथ अभिषेक. हो, हा चेंडू आपण पाहतोय शॉर्ट पिच होता असं म्हणूया. अगदी हळूवारपणे चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ पोहोचला गेलाय सीमारेषेच्या बाहेर आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा पाय सुद्धा घसरलाय. स्लोवर पण त्यांनी ट्राय केला पण तो खूप आखूड टक्क्याचा पडला आणि पुरेसा वेळ होता फलंदाजाकडे आणि खूप दूरवरती टाकला, म्हणजे फलंदाजी जवळ टाकणं गरजेचं होतं. हा खूप दूरवरती टाकलाय आणि फलंदाजाने अंदाज घेत जिथे क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी फटका खेळला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. 4 रन. धावफलक 34 धावा. पुन्हा एकदा सूर्यप्रकाशचा चेंडू हळुवारपणे खेळलाय. 1 धावा असेल आणि एका धावसंख्येत धावफलक पुढे जाईल. 35 वरती धावफलक आहे. 5वं षटक चालू असताना अगदी अभिसरणांशी चर्चा करत असताना अभिसरणे सांगितलं की काळ सुद्धा खेळत असताना या संघाने 50 पेक्षा जास्त धावा बनवलेले आहेत फाईट क्लब आणि चांगल्या प्रकारचा बॉलिंग अटॅक या संघाकडे आहे. त्यामुळे 50 धावा बनवल्यानंतर त्याच्यानंतरचा बॉलिंग अटॅक करत प्रतिस्पर्ध्यांना थांबवण्याचं कामकाज त्यांच्याकडून केले गेले. परंतु यावेळेस 50 धावा धावफलकावरती पूर्ण होतात की नाही याबद्दल चर्चा. आणि त्याचबरोबर अगदी त्यांच्या विरोधात अष्टविनायक सारखा एक तगडा संघ आहे, त्यामुळे त्या संघाच्या विरोधात नक्की कितपत धावा बनवायच्या आहेत. एक संभ्रम मनात असेल, संभ्रम दूर कसा केला जाईल. पुन्हा एकदा खुल्या टप्प्याचा चेंडू होता. 1 धाव येईल. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा चेंडूवरती आलाय. धावबाची संधी असेल आणि चेंडूची फिकी थोडीशी अस्ताव्यस्त आहे. त्या दरम्यान मिळालेल्या 2 धावा आहेत. धावफलक 2 ने वाढेल. धावफलक धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती आता 37 धावा. 37. 5वं षटक अजूनही चालू आहे. 37 धावा धावफलकावरती आपल्या ज्या पाठीमध्ये आहेत. यानंतर केवळ 1 षटक शिल्लक आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं तसं की अजूनही त्यांच्या डोक्यामध्ये 50+ ही संख्या नक्कीच असेल. या दरम्यान पंकज भुते इथे आलेले आहेत. बंटी कीर आपल्याला मंचावरती बोलवत आहेत. पंकज भुते कुठे असेल तर प्लीज मंचावरती या. पुढचा चेंडू कॉमेंट्री बॉक्स आणि हा जोरदार फटका बघूया काय. परंतु सर्कलच्या जवळपासचा चेंडू असेल आणि जेल अक्षय यावेळेस घेतोय. कॅप्टन जेल घेतोय. अप्रतिम झेल, अप्रतिम झेल. नक्कीच अक्षयने या अगोदर जी चूक केली होती ती चूक परत केली नाही आणि हा अनुभव अक्षयच्या पाठीशी आहे. आणि सूर्यप्रकाशचा झेल घेतलाय. आपण साय स्क्रीनवरती पाहू शकतो की कशा प्रकारचा झेल यांनी जो घेतलाय. येस, tenniscricket.in माध्यमातून ही खूप चांगली सुविधा आम्हाला सगळ्यांना मिळाली. स्लो मोशन मध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात सर. स्लो मोशन मध्ये रिप्ले आम्ही बघू शकतो. tenniscricket.in वरती लाईव्ह मॅच बघू शकतो 198 देशांमध्ये. त्यामुळे संतोष नाणेकरांचे रोज आम्ही आभार मानतो, पण शब्द अपुरे आहेत त्यांच्यासाठी. नक्कीच नक्कीच थँक्स अलॉट संतोषजी. आणि तुमच्या सगळे जी टीम आहे, सर्व कॅमेरामॅन आहेत, त्यांचे सुद्धा मला मनापासून आभार मानायचे आहेत.
यूट्यूब असेल, टेनिस क्रिकेट असेल, त्याच्यावरती हा सामना आम्ही लाईव्ह पाहू शकतो. मेगा स्क्रीनवरती India's रिप्ले पाहू first शकतो tennis ball cricket आणि website. हाय डेफिनेशन कॅमेरे त्यांनी वापरलेले आहेत आणि त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून Tenniscricket.in, India's first प्रत्येक tennis गोष्ट ball वेगवेगळ्या cricket 4 website. वेगवेगळ्या अँगलने आम्हाला ती पाहायला मिळते. नक्कीच Tenniscricket.in. ही एक मोठी उपलब्धी आहे आणि ह्याचं जे सगळ्यात मोठं श्रेय आहे ते मी पुन्हा पुन्हा देईन दीपक पवार यांना. कारण tenniscricket.in वरती यावर्षीपासून लाईव्ह टेलिकास्ट सुरू करूया ही पूर्ण संकल्पना दीपक पवार या आमच्या मित्राची आहे आणि नक्कीच खूप इनोव्हेटिव्ह आयडियाज त्यांच्या डोक्यामध्ये असतात. मगाशी म्हटलं तसं की ओम साई स्पोर्ट्सचे खूप सारे सदस्य आहेत आणि प्रत्येकाच्या डोक्यामध्ये काही ना काही वेगवेगळे आयडियाज असतात आणि त्याचंच रूपांतर एक सांघिक पद्धतीने या मैदानावरती होताना गेली 3 वर्ष आपण पाहतो. 4थं वर्ष आहे आणि तितक्याच दिमाखामध्ये तितक्याच नेटकेपणाचं संयोजन आपण ह्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवरती पाहतोय. ओम साई स्पोर्ट्स प्रेझेंट्स रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 सीझन 4. दिस इज सीझन 4 आणि आजच्या सत्रातला शेवटचा सामना आपल्यासमोर सुरू आहे जो आहे फाईट क्लब विरुद्ध अष्टविनायक. दुसरी फेरी आहे, दुसरा राऊंड आहे या दोन्ही संघांचा. आणि यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू मिड विकेटला असेल, चेंडू हवेत आणि ओ जेल सुटला. स्टॉप. कॅचेस विन मॅचेस अँड दिस इज ड्रॉप्ड. एक सोप्पा झेल यावेळेस सुटला गेलाय म्हणजे या संघाचं एक अष्टविनायक संघाचं असं कामकाज आहे सर की या संघाकडून सोपे झेल सुटलेत आणि अवघड झेल झालेत. मगाशीच तुम्ही त्याचं उदाहरण दिलं की बऱ्याचदा सहज सोप्या वाटणाऱ्या गोष्टी होत नाहीत आणि ज्या अवघड असतात ज्याची आपण कल्पना पण करू शकत नाही त्या गोष्टी पटकन समोर दिसतात. पुन्हा एकदा खुलबट्याचा चेंडू तो हळूवारपणे खेळला गेला. अगदी वाईट म्हणला एक धाव तर असेल, दुसऱ्याचा प्रयत्न केलाय आणि आपण पाहतोय धावबाची संधी आहे परंतु संधीचा फायदा घेता आला नाही. तिसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न केलाय आणि यावेळेस अगदी फलंदाज बाद असेल. रोहित जो बाद झालाय तिसरी धाव घेत असताना धावफलक धावसंख्या जी आहे 41 धावा या दरम्यान आपल्या ज्या पाण्यामध्ये. अभिजित सर तुम्ही अगदी गोड कौतुक केलं संतोष नाणेकर याचं. मी मागाशी अगदी सांगितलं गेलं की भारतातली पहिली वेबसाईट या टेनिस क्रिकेट विश्वातली मात्र ज्यांनी सुरू केली जो प्रॉपर बारामतीचा आहे, मुंबई वाशिया ठिकाणी मात्र ज्याचं खूप मोठं कामकाज आहे. पण मला एक तुम्हाला एक आवर्जून सांगावं असं वाटेल टेनिस क्रिकेटचा .inचा सदस्य म्हणून असेल किंवा क्रिकेटचा एक सदस्य म्हणून तुमच्यासाठी सांगतो सर, या व्यक्तीचं तुम्ही आभार नका मानू. का माहितीये, आभार म्हणून तुम्ही परक करताय. नाही, त्यांचे आभार आता मानणं बंद करणार आहे. पण कसं आहे की एक प्रोटोकॉल असतो कुठच्याचा की तुम्ही ही निवेदन करता, कॉमेंट्री करता, त्याच्यामध्ये एक प्रोटोकॉल असतो की एक वेगळी उपलब्धी किंवा चांगलं जे काय त्याचं धन्यवाद देणं किंवा कारण त्यांनी जी वेबसाईट जी सुरू केली गेली ना खूप हालाकीचे दिवस असल्याबरोबर मात्र त्यांनी जी ही वेबसाईट सुरू केली, शून्यातून विश्वाची निर्मिती केली आणि त्यांनी एकच ध्यास घेतलेला आहे की मला हे टेनिस क्रिकेट जे आहे हे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय आणि आपण या टेनिस क्रिकेटचे असणारे सदस्य आहोत, व्हाईट बॉल आहे सदस्य आहोत, त्यामुळे आपण कमिटी मेंबर आहोत आणि आपण आपल्या माणसाचं आभार मानणं हे तितकं योग्य नाहीये. तो आपलाच कमिटी मेंबर आहे. कसं आहे माहिती आहे का की भालेकर तुमच्या बरोबर ते सातत्याने असतात वेगवेगळ्या ठिकाणी. आमच्याकडे पहिल्यांदाच यावर्षी आले त्यामुळे आलेल्या पाहुण्याचे पहिल्यांदा आम्ही आभार मानतो आणि मग दरवर्षी त्यांच्या बरोबर खांद्यावर हात टाकून त्यांना यावंच लागेल. सर ते माझ्याबरोबर नसतात, मी त्यांच्याबरोबर असतो. या दरम्यान 3 नगरसेवक आमच्या रत्नागिरी नगरपालिकेचे इथे आहेत. बाबाशेठ नागवेकर आहेत, बंटी कीर आहेत, सोहेल मुकादम आहेत आणि सोहेल मुकादम हे अप्रतिम क्रिकेटर आहेत आणि ते आणि आम्ही अनेक मॅचेसमध्ये एकमेकांच्या विरोधात खेळलेलो आहे. माझे खूप जवळचे मित्र आहेत. खूप मनापासून स्वागत ह्या तिन्ही नगरसेवकांचं. शिवसेनेची ही नगरपालिकेतली टीम आहे. 2017 चालू आहे आणि नगरपालिकेमध्ये शिवसेनेचे नगरसेवक आहेत 17. क्या बात आहे. त्याच पद्धतीने तुम्ही मगाशी 19 आकडा पण सांगितला. छत्रपतींची 19 फेब्रुवारी 17 निवडून आलेले आणि 2 स्वीकृत 19. वा, म्हणजे इथं परत अगदी योगायोग झाला. आणि त्यांच्यावर कंट्रोल करणारी अथॉरिटी आहे नगरपालिकेचे नगराध्यक्ष, ते पण शिवसेनेचे, ते 20वे राहुल पंडित. आपण पाहतो आता या दरम्यान एक डाव जो संपला गेलाय आणि फाईट क्लब
या संघाने एकूण धावफलक बनवले आहे तो 5-45 धावा आहेत. 46 धावा ह्या जिंकण्यासाठी बनवायचे. अगोदर सुद्धा 45 झाले होते सर साईरत्न संघाच्या विरोधात. अच्छा. आणि 46 झाले होते सर ते बनवायचे होते. आता 45 झालेत. आपण चर्चा करत होतो की 50 पेक्षा जास्त धावसंख्या उभारली जाईल, परंतु इथं त्याच्या जवळपास संघ पोहोचलाय. हा फक्त 45 धावा अद्यापर्यंतच्या बनवल्या गेलेल्या पाहायला मिळत आहेत. 46 धावा ज्या बनवायच्या आहेत. अष्टविनायक यांच्या विरोधात अगदी सामना आपण पाहतोय जो आहे फाईट क्लब. आपण एकदा गोलंदाजांमध्ये थोडीशी चर्चा करूया. 2 षटकं रसूलने टाकलेले आहेत आणि या 2 षटकामध्ये त्यांनी एकूण धावा खर्च केलेल्या आहेत त्या 8 धावा आणि 1 बळी मिळवलेला आहे. अमरनी सुद्धा 2 षटकं टाकलीत. या 2 षटकामध्ये धावा खर्च करतोय तो तब्बल 18 धावा. पहिल्या षटकात 9 आणि दुसऱ्या षटकात सुद्धा 9 आणि त्यांनी सुद्धा 1 बळी मिळवलेला आहे. त्यानंतर आबू यांनी सुद्धा 1 षटक टाकलं. त्या षटकात धावा खर्च केल्या त्या 9 आणि रितेशने 1 षटक टाकले. त्या षटकात सुद्धा धावा खर्च केल्या त्या 8. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017 आपण जे पाहतोय आजच्या या स्पर्धेची दुसरी रात्र आहे आणि दुसऱ्या रात्रीतला हा सामना क्रमांक 5वा आणि शेवटचा सामना आपल्याला जो पाहायला मिळतोय. एक महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. विजय मिळवत अष्टविनायक संघ हा भव्यता दर्शवतोय की फाईट क्लब संघ विजय मिळवत या ठिकाणी हिरवेगार वनराई रोशन करतोय. ते पाहिजे कारण अगदी वेगवेगळ्या रंगाचे टी शर्ट परिधान करून खेळणारे बरेचसे खेळाडू एका किटमध्ये आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एक शिस्तीची असणारी क्रिकेटची स्पर्धा, डिसिप्लिन असणारी क्रिकेटची स्पर्धा म्हणून आपण एक क्रिकेटच्या स्पर्धेकडे जे पाहतोय. आणि अभिजित गुडबुले सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे की सुप्रीमो चषकानंतर नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जर कोणत्या स्पर्धेचं नाव घेतलं जात असेल या टीनेज क्रिकेट विश्वामध्ये तर ही ट्रॉफी आहे रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017. ही ट्रॉफी आपण जी पाहतो आणि पहा सुप्रीमो चषक. सुप्रीमो नाव सुद्धा त्याचा सुद्धा थोडासा इतिहास आहे सर. हिंदुहृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांना टोपण नाव टोपण नाव निकनेम जे आहे ते सुप्रीमो. नक्कीच नक्कीच. आणि त्यांच्यामुळेच त्या माणसाबद्दल काय बोलावं. आपण फार तोकडे आहोत त्या माणसाबद्दल आपण बोलूच शकत नाही. कारण एकमेव असा माणूस आहे की आज आमचा पत्ता मुंबईमध्ये आरके मोटर्स लवकरच आपल्या शहरात शुभारंभ. नाही सर टीव्हीएस कंपनीच्या वर्ल्ड क्लास गाड्यांचे आरके मोटर्स भव्य शोरूम. यामध्ये वर्ल्ड क्लास ऑटोमॅटिक वर्कशॉप, टीव्हीएस कंपनीचे सर्व ओरिजिनल स्पेअर पार्ट्स उपलब्ध. रत्नागिरीचे अधिकृत मेन डीलर आरके मोटर्स. यावेळेस आमचा पत्ता आरके मोटर्स रत्नागिरी कोल्हापूर रोड बँक ऑफ इंडिया शेजारी जेके फाइल्स रत्नागिरी. आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या आरके मोटर्स लवकरच आपल्या शहरात शुभारंभ. टीव्हीएस कंपनीच्या वर्ल्ड क्लास गाड्यांचे आरके मोटर्स भव्य शोरूम. यामध्ये वर्ल्ड क्लास ऑटोमॅटिक वर्कशॉप, टीव्हीएस कंपनीचे सर्व ओरिजिनल स्पेअर पार्ट्स उपलब्ध. रंग का चॉईस केला. रत्नागिरीचे अधिकृत मेन डीलर आरके मोटर्स. का चॉईस केला. आमचा पत्ता आरके मोटर्स रत्नागिरी कोल्हापूर रोड बँक ऑफ इंडिया शेजारी जेके फाइल्स रत्नागिरी. भगव्या रंगामध्ये आरके भगव्या रंगामध्ये त्या लवकरच आपल्या शहरात शुभारंभ. भगवी पताका. टीव्हीएस कंपनीच्या वर्ल्ड क्लास गाड्यांचे आरके मोटर्स भव्य शोरूम. माझ्या महाराष्ट्रामध्ये मला फरक यामध्ये वर्ल्ड क्लास ऑटोमॅटिक वर्कशॉप, टीव्हीएस कंपनीचे सर्व ओरिजिनल स्पेअर पार्ट्स उपलब्ध. रत्नागिरीचे अधिकृत मेन डीलर आरके मोटर्स. प्रॉब्लेम झाला होता आणि
समोरचे जे डॉक्टर होते त्यांचा हात थरथरत होता. तेव्हा बाळासाहेबांनी त्यांच्या पाठीवर हात ठेवल्याने सांगितलं की तू एवढा सुदैवी आहेस, अख्ख्या जगात कोणाची हिंमत नाही माझी दात पाडायची. ते भाग्य तुला लाभणार आहे. खूप मिश्किल स्वभाव होता, पण जशाच तसं. त्याच्या पलीकडची जी सगळ्यात आवडलेली कुठची गोष्ट असेल तर आपण तर त्यांच्या नखाचीही सर आपल्याला नाहीये, पण राजकारणापलीकडे जाऊन सुद्धा ज्या बारामतीचा तुम्ही उल्लेख केला त्याच पवार साहेबांची आणि त्यांची अत्यंत गाढी मैत्री राजकारणाच्या पलीकडची होती. चांगले मित्र होते. हो. आणि अवतरण आपण पाहतोय दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. आघाडीचे दोन्ही फलंदाज अगदी पोहोचले गेलेत. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल सुद्धा घेतली गेली. जो डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय तो आहे अमित साळवी आणि आबू हा आता स्ट्राईकला पोहोचला गेलाय. एक धावसंख्येने खातं खोलं गेलं अजित, जो गोलंदाजी मार्गावरती आहे. पहिला चेंडू टाकलाय अजितने आणि बनवल्या गेल्या त्या तब्बल 45-46 बनवायच्या आहेत. आणि या कशा बनवल्या जात आहेत? कुणालजी दाते. नक्कीच. आणि 46 धावा बनवायच्यात. फसवं टार्गेट आहे. मी अजूनही सांगतो की हे फसवं टार्गेट आहे. जेवढं छोटं वाटतंय तेवढं ते सोपं नक्कीच नाहीये. हॅलो. जेव्हा एखादी 50 ओव्हरची मॅच असते आणि त्याच्यामध्ये जेव्हा 300 350 स्कोर होतो त्यावेळेला समोरच्या टीमला माहिती असते की हां 350 350 स्कोर झालाय म्हटल्यानंतर धुवाधार बॅटिंग करूनच आपल्याला ती जिंकायची आहे. परंतु ज्या वेळेला तो स्कोर कुठेतरी 250, 250, 250 असतो त्यावेळेला आजकालच्या ह्या वन डे फॉर्मॅटमध्ये हे फसवं टार्गेट म्हटलं जातं. लो स्कोरिंग मॅचेस आर ऑलवेज डिफिकल्ट टू विन. एक्झॅक्टली अशीच एक मॅच समोर चालली आहे 6 षटकांमधली. 45 धावा करायच्यात. 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये ह्या दिसतात सोप्या, पण या काढत तेवढंच कठीण आहे. कठीण लक्ष असेल या शेवटच्या मॅचमध्ये, कारण तुम्ही पाहू शकाल चांगली मॅच रंगते. 46 धावांचं टार्गेट इथे करायचं. अष्टविनायक रत्नागिरी या टीमला फाईट क्लबने केल्या होत्या 45 धावा पहिल्या इनिंगमध्ये. 2 फलंदाज सध्या अमित आणि त्याच्याचबरोबर अबू. सध्या स्ट्रायकिंग एंडला डावकुरा फलंदाज अमित सज्ज होतोय. गोलंदाज अजित फ्लिक केलाय. चेंडू जातोय फाईन तिथे. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. संघाच्या खात्यात धावसंख्येवर धावा झाल्यात 5. चांगलं गुणलेखन इथे दर्शना पवार, सोनम चव्हाण यांच्या माध्यमातून. दीपक कांबळे देखील आमच्याबरोबर जोडले होते कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्याचबरोबर मनोज बेल्लेकर. जुन्नरचा चांगला आवाज. पंचांचा इशारा. फलंदाज बाद. अमित तिथे आउट होतोय. फक्त 46 धावा इथे करायच्या आहेत. अमित बाद झालाय. पहिल्या विकेटचं पतन. शेवटची मॅच फाईट क्लब विरुद्ध अष्टविनायक रत्नागिरी या टीमच्या दरम्यान संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल. पहिली मॅच तिरुपती सावर्डे विरुद्ध लक्ष्मीकांत भाटे या टीमच्या दरम्यान 36 धावांचं टार्गेट होतं. पहिल्याच मॅचमध्ये तिरुपती सावर्डे संघाने त्यात 36 धावा पूर्ण केल्या. विजय पावले 2 ओव्हरमध्ये 11 रन 4 विकेट त्याने मिळवल्या आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तो ठरला होता. दुसरी मॅच गोल्डन 11 विरुद्ध. मध्येच तुम्हाला थोडंसं थांबवतो. विजय पावलेंचं तुम्ही नाव घेतलं आणि माझ्या बाजूला मनोज जे आहेत आणि ते एखादं असं काही वाक्य सांगितलं की त्याच्यावर कायम कोटी करतात. त्याच्यामुळे खरं तर विजय पावला, टीमला विजय पावला विजय पावलेंच्या रूपाने. पहिल्याच मॅचमध्ये पूर्णपणे विजय पावला मी म्हणेन विजय पावलेच्या रूपाने. दुसरी मॅच गोल्डन 11 विरुद्ध फिनोलेक्स क्रिकेट क्लब या टीमच्या दरम्यान 64 धावांचा पाठलाग होता. खूप मोठी मॅच पाहायला मिळाली. अतिशय रंगतदार सामना. शेवटच्या बॉलपर्यंत ती मॅच रंगली. किरण पालकर याने खूप चांगला खेळ दाखवला. 23 धावा 1 विकेट त्या मॅचमध्ये त्याने पूर्ण केल्यात. तो मॅन ऑफ द मॅच. रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. चांगली लाईन, चांगली लेंथ, अतिशय चांगलं षटक मी म्हणेन हे पहिलं. यावेळेला धावा झाल्यात फक्त 5. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 ओव्हरमध्ये या धावा करायच्या 46. या रात्रीतली शेवटची मॅच आपल्यासमोर. त्यानंतर तिसरी मॅच ऑल मेरिया विरुद्ध
NCCA कातडी या टीमच्या दरम्यान. या मॅचमध्ये अँटॉफ हिलचा खेळाडू आकाश चिंदारिया यांनी खूप चांगला खेळ दाखवला, चांगली बॅटिंग केली होती, मिड विकेटला लगवलेला षटकार आणि त्या 6 धावाने त्यांनी विजय संपादित केला. 25 धावा त्याने पूर्ण केल्या आणि चांगलं प्रेक्षकांची मन जिंकली या मॅचच्या दरम्यान. त्यानंतर चौथा सामना रंगला होता. या सामन्याची आतुरता सातत्याने प्रेक्षकांमध्ये होती. श्री भैरी जोगाई टेंबे संघाच्या दरम्यान आणि साई रत्न चॅलेंजर या टीमच्या दरम्यान. त्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं असेल गोपाल भट्ट हा खेळाडू त्याने खूप चांगलं योगदान दिलं आणि त्या मॅचचा हिरो राहिला 47 धावांचा पाठलाग करत असताना. शेवटची मॅच आपल्या समोर रंगते फाईट क्लब विरुद्ध अष्टविनायक रत्नागिरी या टीमच्या दरम्यान. 46 धावा करायच्या 6 ओव्हरमध्ये अष्टविनायक रत्नागिरी या टीमला. गोलंदाज येतोय दुसरं षटक टाकण्यासाठी अमित नागवेकर. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा होता, त्याला मात्र हुक करण्याचा प्रयत्न, टॉप एज घेऊन चेंडू फाईन लेगच्या दिशेने आणि तिथून मात्र थर्ड मॅनच्या दिशेने टर्न झाला. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली संघाच्या खात्यावर आणि धावा झाल्यात 6. 46 धावा इथे करायच्यात, अजूनही 40 धावांची आवश्यकता असेल. हे दुसरं षटक आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी केली जाते. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन हे क्षेत्ररक्षण, रिंगणाच्या बाहेरचं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकाल. मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेग तैनात. पुन्हा एकदा बॅकफुटवर गेला, दिशा दिली, यावेळेला बॅकफुट पॉइंटच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पूर्ण केली जाते. संघाच्या खात्यावर धावसंख्यात भर धावा होतात 7. 7 जुलै 1981 क्रिकेट मधलं वादळ यांचा जन्मदिवस महेंद्रसिंग धोनी, ज्यांनी खूप चांगलं कार्य, एक स्टेप डाऊन मात्र पाहायला मिळाली त्यांची, कारण त्यांनी कर्णधार पद सोडलं. सध्या विराट कोहली याच्याकडे कर्णधार पद आहे. दुसरी T20 मात्र आपण जिंकली बुमराच्या त्या षटकामुळे. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम टप्पा इथे पाहायला मिळतोय. 7 धावा फलकावर लागल्यात आणि सध्या खूप चांगली विकेट किपिंगचा नमुना त्याच्या माध्यमातून. कारण महेंद्रसिंग धोनी ज्यावेळेस या क्रिकेटच्या 22 यार्डच्या विकेटवर धावतो त्यावेळेस हुसेन बोल्टला देखील तो बीट करतो. कारण महेंद्रसिंग धोनी पॅड घालून धावतो तर हुसेन बोल्ट मात्र तसाच एक धावक आहे जमैकाचा. ओव्हर द विकेट. सुरेख लाईन, अचूक टप्पा इथे पाहायला मिळतोय. गुडलेन स्पॉटवर चेंडू पडला, सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे बॅट फिरवली जाते मिड विकेटला. चांगली गोलंदाजी इथे करताना दुसऱ्या ओव्हरमध्ये अमित नागवेकर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावर. 7 लॉस ऑफ 1 विकेट, 1 गडी बाद झालाय. हे षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017 पाहत राहा, ऐकत राहा. हा शेवटचा सामना आजच्या या रजनीमधला. ओव्हर द विकेट. खूप मोठी अपील, लाऊड अपील इथे केली जाते पंचांच्या दिशेने. पंच आमच्याकडे वळत आहेत. पंचांचा इशारा लेग बाईटचा अवांतर रूपात इथे भर पडते. 26व्या क्रमांकाचा नियम इथे पंच लावत आहेत. लेग बाईटचा इशारा इथे झाला. 1 धाव तत्पूर्वी पूर्ण होताना दिसते. खूप लाऊड अपील इथे करताना दिसले आणि अपील करण्याचा सर्वस्वी अधिकार असतो पूर्णपणे गोलंदाजाला. त्याचबरोबर सर्वच खेळाडूंना अपील केली नाही तर पंचांना देखील बाद घोषित करण्याचा अधिकार नसतो. तर इथे मात्र अपील खूप पाहायला मिळाली, परंतु नॉट आउटचा इशारा. बॅकफुटला गेला, इथे अप्पर कट लगवण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू हवेत, फलंदाज बाद. दुसऱ्या विकेटचं पतन. दुसऱ्या विकेटचं पतन इथे होताना, गडी बाद होताना दिसतोय. मोठी विकेट आपल्या मेगा स्क्रीनवर देखील तुम्ही रिप्ले पाहू शकाल. tenniscricket.in माध्यमातून खूप चांगलं कार्य, हाय डेफिनेशन कॅमेरे वापरले जातात. फलंदाज तुम्ही पाहू शकाल. एक वेगळी स्टाईल पाहायला मिळाली. उंची जास्त होती या चेंडूची आणि चांगला झेल, सफल असा झेल. हे सगळं कार्य tenniscricket.in माध्यमातून केलं जात आहे. 7 समुद्रापलीकडे या स्पर्धेची चर्चा चालते. व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून प्रेक्षक आनंद घेतात. क्रीडा रसिक. क्रिकेट म्हटल्यावर तुम्हा आम्हा भारतीयांना सर्वांना वेड लावणारा खेळ. जरी हा खेळ इंग्रजांनी भारतात आणला, ऑस्ट्रेलियामध्ये खेळायला सुरुवात झाली, परंतु क्रिकेट अक्षरशः डोक्यावर उचललंय संपूर्ण भारतीय क्रीडा रसिकांनी. संपूर्ण भारतीय क्रीडा रसिकांच्या गळ्यातलं ताईत म्हणजे क्रिकेट.
पण पाहिलं असेल सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न आणि मुंबईला पडलेलं ते गोड स्वप्न होतं क्रिकेटच्या माध्यमातून. क्रिकेटचा प्रचार व प्रसार सातत्याने केला जातोय संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून. खूप चांगलं टीम वर्क त्यांचं. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहू शकाल रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017 हे पर्व चौथं. अतिशय चांगलं कार्य दीपकजी पवार यांच्या माध्यमातून सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर खूप मोठं योगदान. उदयजी सामंत साहेब जे आमदार आहेत या नगरीतले, किरण शेठ सामंत रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण केली जाते. थोडीशी अपील इथे करण्यात आली होती पंचांच्या माध्यमातून. लेग बाईटचा इशारा. संघाची धावसंख्या 9 वर. नऊ धावा इथे फलकावर लागल्यात. पण पाहिलं असेल आजच्या या दुसऱ्या रजनीमध्ये एक मेडन ओव्हर देखील पाहायला मिळाली. अपड्राईव्ह केला जातोय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. मिड ऑफच्या दरम्यान संघाच्या धावसंख्येत भर धावा झाल्यात 10 धावा इथे फलकावर लागल्यात. 10 जुलै 1949 जन्मदिवस लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांचा. बॅकफुटला गेला, यावेळेला पुल केलाय चेंडू. 1 बाउन्स बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमा रेषा पार चौकार लगवतोय फलंदाज. गोलालच्या बॅट मधून हा चौकार येताना दिसतोय. संघाच्या खात्यात भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. चांगलं टायमिंग. 14 आकडा इथे फलकावर लागतोय. येस, आणि अजून एक चौकार जर या फलंदाजीने लगवला तर रॉयल फूडचे तौफिक शेठ यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालंय. यावेळेला चांगली लाईन इथे पाहायला मिळते. बक्षिसांची देखील खैरात सातत्याने होते. 14 आकड्या. हॅलो 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 14 या आकड्याचं क्रिकेटमधलं महत्त्व जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मार्टिन गप्टिल हा खेळाडू आहे न्यूझीलंडचा. त्याच्या पायाला बोटं नाही आहेत. 3 बोटं मात्र त्याची वयाच्या 14व्या वर्षी एका ॲक्सिडेंटमध्ये त्याला गमवावी लागली. तरी देखील त्याच्या माध्यमातून 200 धावा फास्ट 200 धावा पूर्ण करण्यात आल्या होत्या क्रिकेटच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 14. सुरेख गोलंदाजी मार्कवर असताना अमित चौकार लगवल्यानंतर पूर्णपणे कमबॅक करून दाखवले. लगातार निर्धाव चेंडूची बरसात इथे पाहायला मिळते. षटक संपते. 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकामध्ये धावा झाल्यात फक्त आणि फक्त 14 धावा. एक चौकार आला तरी देखील या ओव्हरमध्ये मात्र जखून ठेवलंय. 3 ओव्हर आतापर्यंत पूर्ण झाल्यात. माफ करा, 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 14 धावा इथे फलकावर लागल्यात. पहिलं षटक टाकलं होतं गोलंदाज अजित साळवी याने. त्यानंतर दुसरं षटक अमित नागवेकर आणि तिसरं षटक पुन्हा एकदा अजित साळवी घेऊन आला होता. वैयक्तिक दुसरं षटक ते पूर्ण करण्यात आलंय अजितच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी पाहू शकाल. पुन्हा एकदा फिल्डिंगची सजावट करताना हे सर्वच खेळाडू चांगलं क्रिकेट सातत्याने या रजनीमध्ये दुसऱ्या रजनीमध्ये रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 हे भव्य दिव्य आयोजन. खूप सारे प्रेक्षक सातत्याने जुळलेत या स्पर्धेसाठी. यूट्यूबच्या माध्यमातून देखील त्यांचं देखील हार्दिक स्वागत आम्ही करतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना गोलंदाज अमित नागवेकर हा देखील दुसरं षटक घेऊन येतोय संघाकडून. चौथं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रितेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला गोलाल हा खेळाडू सज्ज होतोय. पण पाहू शकाल घड्याळाचे काटे दर्शवतात ठीक 1:15 झालेत. सुरेख लाईन टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. बॅकफुटला जाऊन कट लगवण्याचा प्रयत्न इथे झाला होता, परंतु तिथे प्रयत्न फसतोय. फलंदाजाचा पंचांचा इशारा येतोय. 2200 रुपयाने ही धाव मिळेल. एक अवांतर रूपात भर पडते. संघाची धावसंख्या 15 धावा इथे फलकावर लागल्यात. शांत क्रिकेट या रजनीमध्ये. शेवटच्या मॅचमध्ये टार्गेट छोटंसं आहे, परंतु हे टार्गेट सेट केलंय आणि सेकंड इनिंगमध्ये धावा बनवताना इथे घाम गाळावा लागतोय. फलंदाजी करताना अष्टविनायक रत्नागिरी या टीमला यावेळेला पंचाकडे लाऊड अपील केलं जात आहे, परंतु पुन्हा एकदा स्पष्टपणे नकार दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. खूप मोठी भूमिका पार पाडावी लागते पंचांना या स्पर्धेचा आपण विचार केला तर.
सातत्याने प्रेशर असतं पंचांवर, कारण सातत्याने अपीलला सामोरं जावं लागतं, परंतु तटस्थ पंच आहेत. खूप चांगली पंचांची कामगिरी या पंचांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 15 या आकड्यावर, 15. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. कवचच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एकच धाव मिळेल. संघाच्या खात्यात धावा झाल्या 16. टार्गेट आहे 46 धावांचा. अजूनही 30 धावांची आवश्यकता असेल. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 30 धावा इथे पूर्ण करायच्या आहेत. रत्नागिरी अष्टविनायक या टीमला फाईट क्लबच्या विरुद्ध खेळत असताना 46 धावांचं टार्गेट. गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय अमित नागवेकर. हे 4थं षटक घेऊन क्षेत्ररक्षणाची सजावट. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, पुल अनसक्सेसफुल आणि चेंडू मात्र हवेत. यष्टीरक्षकाची खूप चांगली भूमिका. फलंदाज बाद. 16 या आकड्यावर अजून एक गडी बाद होताना दिसतोय. मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. टीम एकत्र होताना दिसते. चांगलं कॉम्बिनेशन इथे पाहायला मिळते. फाईट क्लबचं फाईट करताना दिसतोय. फाईट क्लब आपल्या मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. हा ॲक्शन रिप्ले. काय चांगली रिदम आहे गोलंदाजाची. काय चांगला टान्स. त्यानंतर डिलिव्हरी. आकुटप्प्याचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न होता आणि हवेत राहिला काही काळ चेंडू. तब्बल 13 सेकंद हवेत असल्यानंतर अतिशय चांगला झेल इथे टिपण्यात आलाय. अतिशय चांगले यष्टीरक्षण. फलंदाज बाद. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या वेळेला 16 या आकड्यावर. 16 धावा ज्याही वेळेस आमच्या समोर येतात. 16 वर्ष 210 दिवसाचा सचिन रमेश तेंडुलकर आम्हाला आठवतो. बॉल नाकाला लागल्यानंतर वाहत येणारं रक्त, नॉन स्ट्राईक एंडला असलेला सिद्धू हा आम्हाला आठवतो. सिद्धूचं मत होतं काही मरतो नाही गया, परंतु सचिन थांबला. सचिनने सिद्धूला सांगितलं नाही मी खेळणार. आणि त्यानंतर 22 वर्ष 91 दिवस काय क्रिकेट खेळला सचिन रमेश तेंडुलकर. अशा अनेक आठवणी आहेत तेंडुलकरच्या, त्या आम्ही तुम्हाला या 4 रात्रीमध्ये सातत्याने पोहोचवत राहू. संघाची धावसंख्या 16. कसा प्रवास होता सचिन रमेश तेंडुलकरची. पहिली कार कुठली होती. सचिन रमेश तेंडुलकरने मिळालेली शॅम्पेनची बॉटल कुठल्या दिवशी खोलली. सर्व गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू या 4 रात्रीमध्ये. सुरेख चेंडू. इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. फलंदाज बाद. संघाची धावसंख्या 16 वर. सचिन रमेश तेंडुलकरने त्याच्या आईला बेडकाची भाजी बनवायला कधी सांगितली. या सर्व गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. सचिन हा खवय्या होता. सचिनला वडापाव का आवडत असे हे देखील आम्ही तुम्हाला 4 रात्रीमध्ये सांगू. संघाची धावसंख्या यावेळेस जाऊन पोहोचली 16 या आकड्यावर, 16. 16 धावा ठीक 1:19 पाहायला मिळतात. स्पर्धेची आजची ही दुसरी रजनी, दुसरी रात्र. तमाम क्रीडा रसिक अजून देखील आमच्याशी जुळलेत. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. कारण मी नेहमीच म्हणतो जे दर्दी असतात तेच गर्दी करतात. आतापर्यंत तिसरा सामना पाहण्यासाठी जी गर्दी होती ती दर्दी प्रेक्षकांची जरूर होती, परंतु त्यांनी लगेचच इथे मात्र घरचा रस्ता पकडला. परंतु तुम्ही अजूनपर्यंत हा क्रिकेटचा महासंग्राम अनुभवताय. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. प्रेक्षक मायबाप सातत्याने आमच्याशी जुळत राहा. या 4 रजनीमध्ये खूप मोठी स्पर्धा आहे टेनिस क्रिकेट पटलावरची. ही स्पर्धा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना हे गोलंदाज 5वं षटक चालू आहे. 16 धावा, 15ची सरासरी राखायची आहे. 30 धावा अजूनही आवश्यकता. ओहो, सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर हलकीशी उसळी घेतली. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न फसतो. याला म्हटलं जातं गोलंदाजीतला दर्जा. अचूक टप्पा आणि ते मात्र फलंदाज च्या दिशेने तुम्ही पाहू शकाल एकत्र होत आहेत सर्वच खेळाडू.
तर 12 चेंडू अजूनही 30 धावांची आवश्यकता असेल. 16 धावा इथे फलकावर लागल्यात. हनुमान मंदिर एन कडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसेल. सिटी एन कडून हा गोलंदाज. पवलिन एन कडून यावेळेस गोलंदाजी करण्यात आली होती. चौथ्या षटकामध्ये हे 5वं षटक घेऊन येतोय पंकज पिलनकर हा गोलंदाज. धावा झाल्या 16. पंकज हे षटक घेऊन सज्ज होताना दिसेल. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता. यावेळेला पुल केलाय चेंडू हवे त्या मिड विकेटला. क्षेत्ररक्षक खाली. चांगला जजमेंट तिथे पाहायला मिळालं. तेवढाच चांगला झेल तिथे टिपला गेला. फलंदाज बाद. मोइंदर भोले यांचा अतिशय चांगला झेल आणि इथे मात्र गोलाल बाद होताना दिसतोय. गोलालची विकेट इथे मिळवली गेली. मेगा स्क्रीनवर ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. खूप चांगलं कॅमेरा वर्क. हाय डेफिनेशन कॅमेरे 1080 हाय डेफिनेशन क्वालिटी. यावेळेला पुल केला होता. चेंडू हवेत राहिलाय. खूप काळ हवेत होता. जजमेंट तुम्ही पाहू शकाल तिथे क्षेत्ररक्षकाचं. मोइंदर भोले शेवटपर्यंत नजर ठेवली. 2 हात एकत्र आले आणि अखेर एक सफल झेल. फलंदाज बाद. संघाची धावसंख्या स्थिर आहे. फक्त 16 धावा. थोडासा एकतर्फा सामना इथे रंगतोय की काय अशी आशंका प्रेक्षकांना देखील आहे. तरी देखील प्रेक्षक आनंद घेतात या मॅचचा. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017 ओम साई स्पोर्ट्स रत्नागिरी आयोजित ही स्पर्धा. पुन्हा एकदा डॉट बॉल. खूप मोठे प्रेशरमध्ये खेळताना दिसत आहेत. अष्टविनायक रत्नागिरी हा संघ 46 धावांचं लक्ष्य होतं, परंतु ते देखील पाठलाग करत असताना खूप मोठं वाटायला लागलंय. अशीच काहीशी परिस्थिती. 46 धावांचं छोटंसं लक्ष्य. 36 बॉलमध्ये 46 धावा हे मात्र लक्ष्य अक्षरशः डोंगरा एवढं वाटायला लागलंय सध्या अष्टविनायक रत्नागिरी या टीमला. अमरचा हा फटका पुन्हा एकदा बॅकफुटला गेला. टर्न केला चेंडू. लॉंग लेगच्या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव धोक्याची असेल, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळते. संघाच्या खात्यात भर आणि धावसंख्येत भर. धावा झाल्यात 18. मगाशी देखील आठवण सांगितली होती विराट कोहलीची 18 नंबरची जर्सी. वडील वारले होते 2006 मध्ये. 18 वर्षाचा असताना विराट कोहली 18 डिसेंबर 2006 आणि तेव्हापासून आजपर्यंत 18 नंबरची जर्सी घालून विराट कोहली खेळताना आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेला एज घेतला होता क्षेत्ररक्षक. यष्टीरक्षकाने झेल सोडलाय, परंतु चांगलं बॅकअप. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. संघाच्या धावसंख्येत भर. धावा झाल्यात 19. शांत क्रिकेट या रजनीमध्ये तुम्ही पाहू शकाल. दुसरी रजनी या स्पर्धेची. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 चे हे भव्य दिव्य आयोजन. खूप मोठी स्पर्धा सातत्याने रंगेल. मोठमोठे खेळाडू उद्यापासून या स्पर्धेसाठी येताना दिसतील, परंतु साई रत्न चॅलेंजर या संघाचा पराभव झाला. एक मोठी निराशा करून गेले. 3 वर्षाचे विजेता संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर पडला. ओंकार देसाई अँड टीम या स्पर्धेच्या बाहेर गेली. तर उद्यापासून मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये येताना दिसतील. 2 तारखेला तर पूर्ण स्टार कास्ट येईल या स्पर्धेमध्ये. टेनिस क्रिकेट विश्वातले बलाढ्य खेळाडू या स्पर्धेसाठी 2 तारखेला येतील. पहिलीच मॅचमध्ये मला वाटते कृष्णा सातपुते येईल. 7 वाजता 2 तारखेला पहिलीच मॅच असेल कृष्णा सातपुते आणि टीमची. फ्लरलेनचा चेंडू होता. ऑफ ड्राईव्ह केला चेंडू. मागे क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण झाल्या. संघाच्या खात्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकड्यावर. 23 धावा 23. षटक क्रमांक इथे 5वं संपलंय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा. अजूनही शेवटच्या ओव्हरमध्ये 23 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 23 रन. 6 बॉल 23 धावा. 46 धावांचं टार्गेट आहे रत्नागिरी अष्टविनायक या टीमला. आणि येणारे 6 चेंडू 23 धावा हे समीकरण इथे येऊन पोहोचलंय. या मॅचच्या दरम्यान तुम्ही पाहू शकाल निराशा केली फलंदाजांनी. लगातार विकेटचं पतन झालं. मोठे शॉट्स खेळण्याच्या नादात अमित, अब्बू, रितेश, गोलाल, जयेश हे फलंदाज लवकर परतले. त्यामुळे धावसंख्येला आकार मिळाला नाही. खूप चांगली गोलंदाजी केली अजित, अमित, पंकज आणि अक्षय या गोलंदाजांनी. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज
अक्षय आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज असताना राईट मोर द विकेट. पहिल्या चेंडूवर ऑन ड्राईव्ह केला जातोय. मनगटातली ताकद इथे झोकली. खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते, परंतु एकच धाव इथे पूर्ण केली जाईल. संघाच्या खात्यातभर धावसंख्येतभर धावा झाल्या 24 धावा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रसूल सज्ज होताना दिसतोय. टान्स बघू शकाल तुम्ही. लेग स्टंप सोडून उभा राहतोय फलंदाज. आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग केल्यानंतर जागाच नव्हती हा शॉट खेळण्यासाठी फलंदाजाकडे. खूप काही शिकण्यासारखं आहे मी म्हणेन क्रिकेटपासून तुम्हाला रसूल, कारण तुम्ही टान्स पहिलेच लेग स्टंपच्या बाहेर घेताय. आउटसाइड ऑफ स्टंप पिच झाल्यानंतर मात्र बॉलपर्यंत देखील तुम्ही पोहोचू शकत नाही. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. पुढे सरसावलाय. टायमिंग मिस. चेंडू हवेत कव्हरला. फलंदाज बाद. मोठ्या विकेटचं बदल. संघाची धावसंख्या 24. सामना एकतर्फा. प्रेक्षक मात्र नाराज आहेत. सध्या अष्टविनायक रत्नागिरी टीमच्या प्रदर्शनावर त्यांचे जेवढे पाठीराखे आले होते तेवढे मात्र नाराज झालेत या टीमच्या प्रदर्शनावर, कारण फक्त 46 धावा करायच्या होत्या आणि हे टार्गेट मात्र डोंगरा एवढं वाटायला लागलंय या ओव्हरमध्ये. रसूल परतलाय. संघाची धावसंख्या नक्कीच. आणि कोणाची मॅच च्या सुरुवातीला सांगितलं होतं की स्मॉलर टार्गेट्स आर डिफिकल्ट टू चेस. तसं डिफिकल्ट सातत्याने होत राहतात. स्मॉल टार्गेट क्रिकेटमध्ये अनेक वेळा असं घडलंय. खूप कमी धावसंख्येमध्ये इंटरेस्टिंग मॅचेस पाहायला मिळाल्या. मी मगाशी देखील सांगणार होतो, त्या प्रश्नाचं उत्तर मी देणार होतो, कारण एखाद्या वेळेस कमी धावा तुम्ही उभारल्यानंतर ज्या वेळेस फिल्डिंग करणारी टीम मैदानात जाते त्यावेळेस त्यांच्या कर्णधाराला माहिती असतं का आत्ता आपल्याकडे गमवायला काहीच नाही. आपण जर ही मॅच जिंकली तर मात्र तो विजय इतिहास बनून जाईल. तोच इतिहास झाला होता 1983ला. यावेळेला मोठा फटका, परंतु चेंडू मागे क्षेत्ररक्षक. एकच धाव इथे मात्र मिळते संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 26, कारण 1983चा 25 जूनचा तो दिवस. त्या अगोदरच सर्व वर्तमानपत्रांनी असं लिहून देखील टाकलं होतं की वेस्ट इंडिज वर्ल्ड कपची हॅट्रिक साधणार, भारतीय संघ पराभूत होईल. परंतु दुसऱ्या दिवशी काय घडलं, संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं कपिल देव निखंच्या आर्मीने आणि तो सामना मात्र जिंकला भारतीय संघाने. संघाची धावसंख्या